नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या रेसिपी चॅनलवर। तर आज आपण बनवत आहोत प्रॉन्स बिर्याणी। त्यासाठी मी एका बाउलमध्ये तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून त्यांना 1 तास पाण्यात भिजवून ठेवलं आहे। तर चला तर मग त्याच्यासाठी आपण पाणी गरम करायला ठेवून देऊया। आता त्यात मी स्टार फूल, तेजपत्ता, दालचिनी, वेलची, लवंग आणि मिरे घालून घेतलं आहे, मीठ घातलं आहे आणि लिंबू पिळून घेतलं आहे। लिंबू टाकल्यामुळे आपले तांदूळ मोकळे मोकळे होतात। आता मी प्रॉन्समध्ये ना मॅरिनेशन करण्यासाठी अद्रक, लसूण, मीठ, हळद, मसाला, चटणी म्हणजे लाल तिखट हे घालून घेतलं आहे आणि एव्हरेस्टचा मसाला घातला आहे बिर्याणीचा आणि दही घातलं आहे। आता त्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया, करून घेऊया जेणेकरून सगळ्या प्रॉन्सला तो मसाला लागला पाहिजे। मग त्याला झाकून ठेवून देऊ। आता एकाकडे तेल घेऊन कांदे तळून घेतले आहे मॅरिनेशनसाठी। मग त्यातलं काही तळलेले कांदे चुरा करून मी त्या प्रॉन्सच्या मॅरिनेशनमध्ये घातले आहेत, त्याच्याने छान स्मेल येतं। आता एका कढईत तेच तळलेलं तेल मी घेतलं आहे आणि आता त्यात आपला बिर्याणीचं जे मॅरिनेट करून ठेवलं आहे ना ते घालणार आहे। त्यासाठी आपण जिरा घेतला आहे, कांदा टोमॅटो पेस्ट घेतला आहे, तिला तेल सुटेपर्यंत चांगलं हलवून घेऊया आणि ते हलवल्यानंतर आपण जे मॅरिनेशन करून ठेवलेली प्रॉन्स आहे ना त्यात मी सगळे मसाले घातले आहेत, म्हणून आपल्याला यात काही मसाले घालायची गरज नाही आहे। मी त्यात आता एक तळलेला कांदा घातला आहे। आता आपण जे मॅरिनेशन आहे ते टाकून घेऊया। बघा असं सगळं मॅरिनेशन टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे, चांगलं तेल सुटेपर्यंत आणि आपलं प्रॉन्स शिजण्यापर्यंत त्याला चांगलं परतवून घ्या। आता हा बघा आपला मस्त मसाला रेडी झालेला आहे प्रॉन्सचा। तर आता आपण काय करूया, त्याला एका वेगळ्या बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपण राईसचं थर लावून घेऊया आणि एक एक स्टेप आपण प्रॉन्सचा मसाला घालत जाऊया आणि 5-10 मिनटं आपण त्याला गॅसवर होऊ द्यायचं। हे सगळं थर लावल्यानंतर ना फक्त 5 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे आणि बघा किती छान आपली बिर्याणी झालेली आहे। टेस्ट तर अगदी सुरेख झालेली आहे। आता मी ते सर्व करून घेणार आहे। बघा आपली बिर्याणी रेडी आहे। बघा दिसायला पण मस्त मोकळी झाली, मसाला पण सगळीकडे लागलेला आहे। छान थोडीशी मी बनवलेली आहे, कढईमध्येच बनवली आहे। तर बघा सर्विंगसाठी रेडी आहे। बघा तुम्हाला रेसिपी कशा वाटत आहेत मला सांगा आणि मी ते करत राहील। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।